देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. आपण जर बघितलं कल्याण डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत, काल पोस्टर देखील लावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली. मात्र मधुर म्हात्रे आहेत, त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची बदनामी सुरू केल्या आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल. कसली बदनामी? मुलगा हरवला. हरवलेच आहे ना. मी मुलगा हरवला कुठे म्हणतो, आम्ही आमचे नगरसेवक हरवले म्हणतो. मुलगा तुमचा असेल, मुलगा तुमचा आहे ना. आमचे नगरसेवक बेपत्ता आहे, जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे. बरं का, एक सिनेमा होता लापता लेडीज, बरं का. तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत? हां, लापता कॉर्पोरेटर्स, लापता पार्षद. तर तसे ते कुठे मिसळलेत, हरवलेत, अदृश्य झाले, वेषांतर करून फिरतायत. पाहावं लागेल. आमचे नगरसेवक हरवले आहेत. बालेकिल्ला नाहीये. जर पक्षानं आदेश दिला तर नामनिशाण मिटवून टाकू असं इशारा दिला. मी गणेशांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला, मोठ्या प्रमाणात. आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. बोले हिंदी में क्या है? आज जो है 77वां जो है गणतंत्र दिवस